परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण चौथ्या खंडातील चौथा भाग पाहतो आहोत. आणि हा संस्कारांच्या दृष्टीनं विशेष करून मनुष्य म्हणून माणसावरती जे संस्कार होणं आवश्यक आहे आणि ज्यामुळे त्याचं जीवन अधिक सुखकारक बनू शकतं अशा संस्कारांविषयी हा चौथा खंड आपल्याला पुष्कळ काही माहिती देतो. हे संस्कार जनमानसामध्ये रुजणं आवश्यक होतं. धर्माचं पालन करायचं म्हणजे काय करायचं तर मनाला त्या शिकवणीप्रमाणे वळण लावायचं म्हणजे संस्कार करायचे. मनाला करण्याचं वळण लागणं याचा अर्थ आहे संस्कार. ती नुसती सांगण्याची गोष्ट नाही, ती करण्यास प्रवृत्त करणारी, करण्यास प्रेरणा देणारी, करण्याची जिद्द निर्माण होईल अशा प्रकारे माणसाला घडवण्याची प्रक्रिया आहे. म्हणून संस्कार घडावे लागतात. ते सांगून जमत नाही, तसं वारंवार करून पाहावं लागतं आणि त्या करण्यामध्ये सातत्यानं दुरुस्ती करत राहायचं असतं. म्हणून बुद्ध धर्म ही एक वाटचाल आहे, मार्गक्रमण आहे. आणि बाबासाहेबांनी म्हणून या साऱ्याच भागाला नाव दिलं आहे बौद्ध जीवन मार्ग. तो मार्ग आहे, तो रस्ता आहे, त्याच्यावरती चालायचं आहे. उभं राहण्यासाठी तो मार्ग नाही. आणि चालण्याची क्रिया करणं हे आवश्यकच आहे. म्हणून बुद्धाच्या धर्माप्रमाणे नुसतं मानून चालत नाही. आम्ही बुद्धाला मानतो, आम्ही धर्माला मानतो, संघाला मानतो, ज्यांचा जय जयकार करतो, यांना काही भागत नाही, त्याचा काही उपयोग नाही. त्या मार्गावरती आपण वाटचाल करता की नाही? रस्त्यावरती आला, चालता की उभे राहता हा प्रश्न. उभे राहत असाल तर तुम्ही रस्त्यावरती असला काय आणि रस्त्यावरती नसला काय, काही फरक पडत नाही, ते निष्क्रिय आहे. परंतु ज्या अर्थी रस्त्यावरती आपण आलो त्या अर्थी चालण्याची जबाबदारी घ्यावीच लागते. कोणी तुम्हाला ऑटोमॅटिक तिथे चालवणार नाही, ज्याचं त्याला चालावं लागतं. हा महत्वाचा भाग. आणि म्हणून हे संस्कार ज्याचे त्याला आत्मसात करावे लागतात, तसं वागून पाहावं लागतं. आता आधुनिक काळामध्ये एवढ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत माणसाच्या जीवनामध्ये, आणि त्या माणसाच्या जीवनाचंच प्रामुख्यानं ज्याला आपण गृहस्थ जीवन म्हणतो, सांसारिक जीवन म्हणतो, व्यावहारिक जीवन म्हणतो, त्या व्यावहारिक जीवनाचा आपण गेल्या आठवड्यापासून विचार करतो. त्याच्यामध्ये अगोदर प्रश्न उपस्थित केलेला आहे बाबासाहेबांनी की सुखी गृहस्थ कोणाला म्हणायचं. त्या सुखाची व्याख्या आपण मागच्या वेळेस बघितलेली आहे. पुत्रापेक्षा कन्या बरी याचं महत्त्व आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे. आज आपण जरा जास्त संवेदनशील अशा विषयापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. आणि आजच्या काळामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम ज्या एरियामध्ये आहेत, सर्वात जास्त कटकटी जिथे आहेत, त्या कटकटीच्या टॉपिकपर्यंत, विषयापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि तो विषय आहे पती आणि पत्नी. आजच्या जगातला, मनुष्याच्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा हा विषय आहे. या विषयाभोवती जग चालतं आणि जे काही कमी जास्त होतं त्याचं जास्तीत जास्त श्रेय या विषयाला द्यावं लागतं. आजही आणि आजच काही अगदी मानवाच्या उदयापासूनच हे सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ते सुखमय व्हावे या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं असतं. पण तो अनुभव नेमका दुःखमय असतो. त्यामुळं पती आणि पत्नी यांचं बौद्ध जीवन मार्गामध्ये कसं अस्तित्व पाहिजे की जेणेकरून ते अधिकाधिक सुखी होऊ शकतील
अधिक समाधानाने जीवन जगू शकतील. तर त्या दृष्टीनं याच्यामध्ये जी काही शिकवण दिलेली आहे ती तशी पाली भाषेमधल्या अनेक सूत्रांमध्ये आलेली आहे. त्याच्यामध्ये जे घेतलेली आहे ती प्रामुख्यानं अंगुत्तर निकायमधून घेतलेली आहे. चतुक्क निपात म्हणून 4थ्या निपातामधली ती गोष्ट आहे. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. मनुष्याला जीवन जगण्यासाठी दुसऱ्याच्या सहाय्याची गरज असते, संगतीची गरज असते. लहान वयामध्ये त्याचं सारं जीवन आई वडिलांच्यावरती अवलंबून असतं. जर ती संगत त्याला लाभली नाही, ती सहाय्य मिळालं नाही, तर मनुष्याचा विकास होणं, वाढणं कठीण होऊन बसतं. मनुष्य म्हणून जगण्यास लायक बनणं सुद्धा कठीण होऊन बसतं. हा पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा. पुढे आई वडिलांची गरज कमी होत जाते. मनुष्य स्वतंत्रपणे एक प्राणी म्हणून जगण्यास समर्थ होतो. ही नैसर्गिक घडामोड आहे. माणसाचं स्वतंत्रपणे जगण्यास लायक होणं आणि त्या स्वतंत्रपणे जगण्यास लायक होत असताना मग ज्या मूळच्या आधार देणाऱ्या गोष्टी आहेत, आई आहे, वडील आहेत, बाकीच्या गोष्टी, त्यांचं महत्त्व कमी होतं आणि मनुष्य स्वतःच्या इच्छेनं, स्वतःच्या विचाराप्रमाणे, स्वतःच्या कल्पनेप्रमाणे जगण्यासाठी प्रयत्न करतो. तेव्हा तो तसं प्राणी जीवन जगण्यास सक्षम झालं असतो नैसर्गिकदृष्ट्या. आणि असं हे एकाकी जीवन माणसाला शक्य नाही. मनुष्य जगत नाही एकाकी जीवन. त्याला कंपनीची गरज असते, सहाय्याची गरज असते, कोणाची तरी सहवासाची गरज असते. आणि मग त्या विशिष्ट वयामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वावरती विश्वास ठेवून, आपल्या क्षमतेवरती विश्वास ठेवून आपण हे करू शकतो, असं करू शकतो, तसं करू शकतो, अशा प्रकारची एक भावना मनामध्ये निर्माण होते, शक्ती जागृत होते. आणि त्या काळामध्ये मग तो आणखी दुसऱ्याचं सहाय्य मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा पती पत्नीचं नातं अस्तित्वात येतं. जीवनाचा हा दुसरा टप्पा आहे जगण्याचा. पहिला टप्पा लहानपणचा आहे, हा दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे. आणि हाच टप्पा प्रामुख्यानं माणसाच्या जीवनाचा सर्व कर्तृत्वाचा काळ असतो. सर्व कर्तृत्वाचा जे काही जीवनामध्ये साध्य करायचं, मिळवायचं, आशा आकांक्षा ठेवायच्या, त्या साऱ्यांना कुठे ना कुठे प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारा हा महत्त्वाचा काळ असतो. हे कर्तृत्वाचं जीवन असतं, एवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते जीवन जगताना परत माणसाची भावना हीच असते की निवडे आपल्या निवडीप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे जे जे काही करायचं त्यासाठी जिद्दीनं तो प्रयत्न करतोच. आणि त्या प्रयत्नामध्ये त्याला साथही हवी असते, ती साथही तो मिळवतो. परंतु तिथेच सारे घोटाळे होतात. आणि इतके घोटाळे झालेले आहेत, इतिहास साक्षी आहे की गृहस्थ जीवन हे नेहमीच कटकटीचं जीवन मानलं जातं, त्रासाचं जीवन मानलं जातं, वैताग येतो, ही अशी परिस्थिती होते. अगदी नवीन असताना लग्न झालं आणि बायको बोलली नाही तर तू का बोलत नाही, जरा बोल तरी, असं मनुष्य म्हणतो. परंतु तेच नंतर काय, आता गप्प राहशील का, ही भाषा येते ना, किती फरक पडतो तो पहा. तर हे सारं काही मला सांगायला लावू नका, नाहीतर ती कादंबरी होऊन जाईल एखादी. तर ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत, आपण त्यामधून जातो. आणि काय कुठे बिघडलं काही पत्ता लागत नाही, काहीतरी गडबड होते. आणि जे आपल्याला नको असतं त्या साऱ्या गोष्टी व्हायला लागतात. आपण वैतागतो, सारेच वैतागतात, दुःख निर्माण होतं आणि काय करावं ते कळत नाही. काही माणसं इतकी गोंधळून जातात, त्यामध्ये इतकी पराभूत होतात की हे अक्षरशः आत्महत्या करतात इथपर्यंत. त्यामुळं हा काळ जो बुद्धीच्या दृष्टीनं अतिशय उच्च दर्जाचा असतो, कारण बुद्धी परिपूर्ण वाढलेली असते, विचार करण्याचं जबरदस्त सामर्थ्य अंगी असतं.
त्याचप्रमाणे काय करायचं काय नाही त्याची जिद्द मनामध्ये असते. तर अशी ही कार्यकर्तृत्व गाजवण्याची वेळ असूनही मनुष्य निराशेच्या खोल गर्तेमध्ये फेकला जातो आणि कदाचित तो आपल्या स्वतःच्या जीवनाचंही बरं वाईट करू शकतो. किंवा मग त्याचा तो सारा महत्त्वाचा उमेदीचा काळ, कर्तृत्वाचा काळ नको त्या कटकटीमध्ये, भांडणामध्ये, दुःखामध्ये, ताणतणावामध्ये व्यतीत होतो. वर्षानुवर्ष जातात. अनुभव आहे, ही वस्तुस्थिती आहे. लग्न होईपर्यंत आई बापांना किती उत्साह असतो, किती जोश असतो. मुलाचं मुलीचं लग्न वगैरे. आणि लग्न झाल्यानंतर मग जेव्हा कटकटी सुरू होतात तेव्हा दोघांनाही ते नको असतात. माणसाला वाटायला लागतं केलं एक आणि झालं भलतंच. ही वस्तुस्थिती आहे. तर पती पत्नीचं नातं हे मनुष्य जीवनामधला केंद्रवर्ती नातं आहे. ते सेंट्रल रिलेशन, केंद्रवर्ती नातं. हे केंद्र बिघडलं ना मग काय काय बिघडेल त्याचा काही भरोसा नाही. केंद्र शाबूत राहिलं तर काय काय चांगलं होईल त्याची कल्पनाही करता येत नाही. हे केंद्र सांभाळणं फार गरजेचं आहे. आणि केंद्र कसं सांभाळायचं याबद्दल बुद्धानं मार्गदर्शन केलेलं आहे. एकदा भगवंत मधुर आणि निरंजन यांच्यामध्ये राजदर्शनाने चालले होते. त्यावेळेस त्यांना पुष्कळ ग्रहस्थ व त्यांच्या पत्नी भेटल्या, कुटुंब भेटलेलं. तेव्हा भगवंतांनी रस्ता सोडून एका झाडाखाली आसन स्वीकारले आणि गृहस्थाने त्यांच्या पत्नी हे सारे त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी प्रश्न विचारला, पती पत्नीतील सुयोग्य संबंध कोणता? त्यांचं नातं कोणतं? मग किती महत्वाचा मुद्दा आहे तो पहा. आणि आज तर त्याचं महत्त्व जास्त वाढलेलं आहे, कारण आता कटकटी तेवढ्या जास्त वाढलेल्या आहेत. तर हे थोडंसं हा तसा फार महत्त्वाचा टॉपिक आहे आणि हा घराघरामध्ये रुजला पाहिजे इतकं त्याचं महत्त्व आहे. एवढं प्रबोधन झालं पाहिजे. हे संस्कार प्रत्येक माणसाला रुजले पाहिजे. समजा धर्मांतर केलं 56 साली, तेव्हापासून जर हे संस्कार रुजायला सुरुवात झाली असती तर आज बौद्ध समाजाचं चित्र वेगळं दिसलं असतं. तो अतिशय सुखी समाज दिसला असता, कर्तृत्ववान समाज दिसला असता. माणसाची जी ऊर्जा आहे काम करणारी त्याला प्रतिबंध झाला नसता. त्या ऊर्जेचा प्रचंड विकास होऊन अधिक अद्भुत कामं या समाजाच्या हातून घडली असती. पण ती सारी ऊर्जा, हे सारं सामर्थ्य ह्या कौटुंबिक जीवनामध्ये, पती पत्नीच्या जीवनामध्ये नष्ट झालेले अनेकांचं उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यांच्याजवळ जी क्षमता होती ती दबली गेलेली आहे किंवा निष्क्रिय झालेली आहे. इतकं वाईट घडलेलं आहे. ते स्वातंत्र्य, ऊर्जा उफाळण्यासाठी लागणारं ते मुक्त वातावरण बौद्ध समाजामध्ये राहिलेलं नाही. काही असो, आपण एक एक गोष्ट पाहत जरा जाऊ. तेव्हा बुद्ध त्याच्यावरती काय म्हणतात, हे ग्रहस्थ, पती पत्नींना 4 प्रकारे एकत्रित राहता येतं. ती प्रघात आहे, ती परंपरा चालत आलेली आहे. 4 प्रकारे लोक एकत्रित राहतात पती पत्नी. दुष्ट पुरुष दुष्ट स्त्री बरोबर राहत असतो. दुष्ट याचा अर्थ नकारात्मक. दोघांची भावना नकारात्मक, सकारात्मक अजिबात नाही. हा पहिला अर्थ सांगितलेला आहे. दुसरा म्हणजे अशा प्रकारची जोडपी असतात की दोघांची भावना दुष्ट म्हणजे दुष्ट. अशा प्रकारची जोडपी असतात. दुष्ट पुरुष देवतेबरोबर राहत असतो. पुरुष दुष्ट, पत्नी देवता. तिसरा प्रकार आहे सत्पुरुष दुष्ट स्त्री बरोबर राहत असतो. आणि चौथा, सत्पुरुष एखाद्या देवता तुल्य स्त्री बरोबर राहत असतो.
तर विवाहाचे हे 4 प्रकार आहेत मुख्य. कोणत्या पद्धतीने विवाह केला त्याचे 8 प्रकार वेगळे आहेत. त्या प्रकारात आपल्याला जायचं नाही. तर विवाहामध्ये विवाहाची अवस्था, कौटुंबिक अवस्था 4 प्रकारची असते. आणि या 4 प्रकारामध्ये कशाचा आपण अंगीकार करायचा हे ज्याचं त्यानं ठरवायला पाहिजे. आणि तशी परिस्थिती असेल तरच विवाहाचं बंधन स्वीकारलं पाहिजे. मग विवाह करत असताना कोणत्या गोष्टी पाहायच्या आणि आपण व्यवहारामध्ये काय पाहतो इथपासून सुरुवात होते. व्यवहारामध्ये पहिली पाहणारी गोष्ट पहिली गोष्ट कोणती पाहिली जाते? तर मुला मुलींसाठी आपण पाहतो ना स्थळ. मग स्थळ पाहताना आपण कोणता क्रायटेरिया लावतो? एक शब्द असतो, योग्य आहे का. मग आता योग्य कसं ठरवायचं? मग पहिलं रूप जर आहे का एकमेकाला शोभणारे, फार महत्वाचं नसतं, परंतु त्याला तसं लोकही फार महत्व देत नाहीत. त्यांना कॉम्प्रोमाइज जास्त महत्वाचं असतं. त्यामुळं अनुकूलता ही वरवरची पाहिली जाते. ठीक आहे, दॅट्स ओके, ते योग्य आहे, अयोग्य काही त्याच्यामध्ये नाही. दुसरं काय पाहिलं जातं? मग लायकी म्हणजे योग्यता. पण योग्यता कोणती पाहिली जाते? किती कमावतो ती योग्यता पाहिली जाते, बाकी कशाचा विचार केला जात नाही. योग्यता फक्त एकच, किती कमावतो. जितकं जास्त कमावतो असेल तितका लायक हा व्यवहार आहे. जितकं कमी कमावत असेल तितका नालायक. आणि काहीच कमवत नसेल तर टाकाऊ. म्हणजे त्या नात्याच्या क्षेत्रात प्रवेश करायला त्याला कायमची बंदी, हे बघितलं जातं. आणि याला मग मनुष्य म्हणतो अपेक्षा. कोणाकोणाच्या अपेक्षा असतात? केवळ ज्यांना पती पत्नी या नात्यात प्रवेश करायचा त्यांच्याच अपेक्षा नसतात, पण त्या अपेक्षांना धरून घरच्यांच्याही अपेक्षा असतात. आणि त्या साऱ्या अपेक्षांची गोळाबेरीज तिथे येत असते. मग पसंती नाही, मला तर पसंत आहे एखादा मुलगा म्हणतो, पण आमच्या त्या बाबांना पसंत आहे किंवा आईला पसंत आहे, मग सोडून द्या, चला दुसरा विचार. काय मामला असतो बरं? पसंती एकाचीच नसते. पसंतीमध्ये सुद्धा एवढ्या साऱ्या पसंती. आता कडक गंमत आहे, तिथे लोकशाही असते की नाही मला माहीत नाही, पण एवढ्या साऱ्या पसंती तिथे याव्या लागतात. मग पुढची पसंती कोणती? क्रायटेरिया. राहतो कुठे, काही स्वतःचं आहे का, असाच वरवरचा कुठेतरी भाड्याने राहतो इकडे तिकडे. राहण्याची म्हणजे स्थिर स्थावर आहे की नाही. प्रामुख्यानं कमवण्याची ताकद आणि भौतिक संपदा या 2 गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं व्यावहारिक जीवनामध्ये. गंमत अशी आहे की क्वचितच स्वभावाकडे बघितलं जातं. स्वभावाची जागा हल्लीच्या काळामध्ये क्वालिफिकेशनने घेतलेली आहे. मग एकाचं क्वालिफिकेशन एवढं असेल तर प्रतिस्पर्धेचं किती पाहिजे, तसंच काहीतरी असलं पाहिजे. म्हणून मग क्वालिफिकेशन. एखादा मनुष्य डॉक्टर असेल तर पसंती कोणती असते? योग्य पत्नी मिळावी ही पसंती नाही, तर ती क्वालिफाईड असली पाहिजे. कमीत कमी डॉक्टर असली पाहिजे, नाही तर इंजिनियर असली पाहिजे, नाही तर अशीच कुठल्या तरी त्या पदवीला प्राप्त झालेली असली पाहिजे. तो क्रायटेरिया पूर्ण होत नसेल तर आम्ही कोणाकडे बघणार सुद्धा नाही. गोरगरीब चालणार नाही, कमी शिकलेले चालणार नाहीत, कितीही गुणवान असले तरी चालणार नाही. तिथे पदवी पाहिजेच. आता त्या पदवीचा खरंच पुढे वापर होतो की नाही हा प्रश्न दुय्यम.
मी अनेक कुटुंब बघितलेले आहे, पदवी घेऊन सुद्धा घरकाम ते घरकामच, बाकी जीवनामध्ये दुसरं काही करता आलेलं नाही. ही या देशातली परिस्थिती आहे. तर बुद्धाची भूमिका कशी आहे की स्त्री पुरुष संबंध असे निर्माण होत असताना एकच गोष्ट सर्वात महत्वाची, ती म्हणजे प्रवृत्ती, ज्याला आपण स्वभाव म्हणतो. स्वभाव पहिला आहे आणि शेवटचा आहे. प्रवृत्ती जुळल्या नाहीत, दुःख ठरलेलं. बाकीचं सारं अनुकूल आहे, दुःखातून सुटका नाही. म्हणून पहिला प्रकार सांगितलेला आहे त्याने, दुष्ट पुरुषाचे जीवन आणि दुष्ट स्त्रीचं जीवन. दुष्ट पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या, चोरी, अपवित्रता, असत भाषण, मद्यपान, दुष्ट आणि पापी वर्तणूक, मोहाविष्ट मन आणि सत्पुरुषांची निंदा यांनी भरलेले असते. आणि त्याच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही तसंच असतंय. अशा प्रकारे सद्ग्रस्त दुष्ट पुरुष दुष्ट स्त्री बरोबर जीवन व्यतीत करीत असतो. सारख्या स्वारखे म्हणतात, पण दोघांचंही अकुशल आहे. त्या अकुशलामधून दुःखच निर्माण होतं. दोघंही दुःख सहन करतात आयुष्यामध्ये. त्यांना सुखानं काही शिकवता येणार नाही. परत त्या व्हॉट्सअपवरती एक मजेशीर व्यंगचित्र आलेलं होतं, कोणीतरी पाठवलं मला. तो मनुष्य आपला बाप आजारी पडला आहे बिछाण्यावरती आणि एक मुलगा त्याची पाय चिपतो आहे आणि डॉक्टर बाजूला उभे आहेत. त्या डॉक्टरांना तो पेशंट काय सांगतोय, माझ्याकडे 4 मुलांच्या पैकी एकच मुलगा नालायक निघाला. माझ्या 4 मुलांच्या पैकी एकच मुलगा नालायक निघाला. बाकी जरी शिकले, उच्च शिक्षण घेतले, सारे परदेशामध्ये जाऊन स्थायिक झाले, हा फक्त नालायक निघाला. कोणता? त्यांचं पाय चेपणारा. व्यंग्य आहे त्याच्यामध्ये. त्याला काय म्हणायचं होतं? त्या बापाला खरं काय म्हणायचं आहे? क्लिअर आहे ना? ही आजची परिस्थिती आहे. लहानाचं मोठं व्हायला आई बापांचा आधार नाही मिळाला, तुम्ही संपला. ते आईबाप जेव्हा वृद्ध होतात तेव्हा जर आधार नाही मिळाला तर त्यांचं जीवन असं संपतं. काही लक्षात येतं आपल्याला? कितीही दुष्ट स्त्री पुरुष असोत, आई वडील असोत, आपल्या मुलांच्यासाठी जे जे काही करतात त्याचा कधी काही लाभ होईल, आपल्याला काही मोबदला मिळेल, हा विचार मनात कधीच नसतो. परिशुद्ध मानसिक भावना असते करण्याची, काळजी घेण्याची, राबण्याची, कष्ट करण्याची. हे तुझं आपण लक्षात घेतलं पाहिजे. लेनदेन हा विचार मनामध्ये नसतोच. चुकूनही कोणाच्या डोक्यात तो विचार येत नाही. आज तो आनंद, आज तो आपण काही करतो आहे त्याच्यामधलं सुख आणि समाधान, हे थोडंसं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर या भावनेनं आई वडील जगतात आणि सर्व काही करतात. त्या भावनांची जर मुलांना जाणीव नसेल तर लक्षात घ्यायचं की त्यांचं चित्त नकारात्मक झालेलं आहे. मनुष्य जीवनाचं जी असलियत आहे, वॉर्मथ आहे, जिव्हाळा आहे, तो त्यांना मिळालेला नाही. म्हणून भावविश्व जे आहे वैवाहिक जीवनामधलं, ते फार महत्वाचं मानलं जातं. भावनेनं एकत्रित नाही आला आणि बाहेरच्या गोष्टींच्या माध्यमातून एकत्रित आला तर आपण फार दिवस एकत्रित राहू शकणार नाही. आणि तसं हल्ली मोठ्या प्रमाणात घडतो आहे. मनुष्य विचार करता म्हणतो, हे मुलगाही शिकलेला आहे, मुलगी शिकलेली आहे, त्यांना कळत कसं नाही? डिग्री
कळण्याची गुणवत्ता नाही, हे लक्षात घ्या. डिग्री मिळाली म्हणजे कळायला लागलं, समजायला लागलं, व्यावहारिक भाषेमध्ये अक्कल आली असं समजायचं नाही. ते फक्त तांत्रिक विद्या आहे, स्किल आहे, कौशल्य आहे, काहीतरी करून कमवण्याची एक पात्रता त्यामध्ये आहे. विचार करण्याची शक्ती नाही, जाणण्याची शक्ती नाही, संवेदनशीलतेची शक्ती नाही. जी मानवी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता कधीही डिग्रीमधून येत नाही, हे थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या पदप्रतिष्ठेमधून येत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर आपण वरच्या गोष्टींना प्राधान्य देत राहिलो तर जीवनामधलं दुःख अटळ आहे, अटळ आहे. खेड्यामधली एक जुनी म्हण मला आठवते, लहान असताना ऐकलेली, का तू डोक्यातून काही गेलेली नाही, अजून आहे तिथे. कशी म्हण सांगितलेली आहे, जुने लोक कसा विचार करायचे ते म्हणायचे, गरीबा घरची कन्या घ्यावी, भरल्या घरी लेक द्यावी. काही कळलं? गरीबा घरची कन्या घ्यावी, भरल्या घरी लेक द्यावी. म्हणजे जर सून करून आणायची असेल तर गरीब घराण्यातलीच बघायची. हा दंडक होता. का? तर त्या गरीब घराण्यामध्ये जीवनाच्या अनुभवाचा खजिना असतो. वानवा आहे, कमतरता आहे, आणि तरी ती माणसं एकमेकाशी कशी जगतात यामधून त्यांना फार मोठं मानसिक प्रशिक्षण मिळत असतं. गरिबीची जाणीव असते की अभाव असल्यावरती काय काय होतो, सर्व त्याच्यामधून शिकतात. मग मिळालं तर त्याचा वापर कसा करायचा, आकाशासारखं आपच नाही लाटायचं, तर आपल्याबरोबर जे आहेत त्यांनाही सहभागी करून घ्यायचं. ही दातृत्वाची भावना त्याच्यामध्ये असते. एकमेकाचा मान ठेवण्याची, त्यासाठी काही ना काही करण्याची ती एक आत्मीयता त्याच्यामध्ये असते. तर गरीब घरामध्ये राहणारी माणसं ही माणुसकीची आत्मीयता शिकतात आपोआप त्या वातावरणामध्ये. मी काय म्हणतो लक्षात घ्या, त्याला शब्दामध्ये मांडणे जरा कठीणच आहे. तर ही तिथे ती आत्मीयता शिकवतात की मनुष्य म्हणून कसं जगायचं, एकमेकाच्या आधारानं, एकमेकाला सहाय्य करत, एकमेकासाठी राबत, एकमेकाच्या संवेदना जाणवत, त्यांचं मन, त्यांची आकांक्षा, त्यांचं ते आंतरिक विश्व, त्याच्याशी कुठे त्यांचा संबंध असतो आणि तो अंदाज घेऊन मनुष्य जगत असतो. म्हणून सून करायची असेल तर गरीबा घरची करायची असा पूर्वीचा दंडक होता. आणि मुलगी द्यायची असेल तर ती खात्या पित्या घरी द्यावी एवढी त्यांची अपेक्षा होती. मूळ प्रश्न आहे ते गुणवत्तेचा. आणि आधुनिक काळामध्ये गुणवत्ता नावाची गोष्ट बघितली जात नाही. स्वभाव बघितला जात नाही, प्रवृत्ती काय आहेत त्या बघितल्या जात नाहीत, असं माझं मत आहे, माझा बराचसा अनुभव आहे याच्यामधला. आणि त्यामुळं आधुनिक काळामध्ये सांसारिक गडबडी जास्त होतात. नव्यानं लग्न झालेली सुद्धा फटाफट तुटतात, लोक वेगळे होतात, परंतु ते साधेसुधीपणाने वेगळे होत नाही. एकदा नव्यानं लग्न झालं आणि काही भांडण तंटा झालं आणि वेगळे होण्याची वेळ आली की एकमेकावरती सूड उगवण्याच्या भावनेने ते पेटतात आणि जितकं नुकसान करता येईल, जितका त्रास देता येईल, जितकं दुःख देता येईल तेवढं दुःख देण्यासाठी धडपडतात. हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या सुखाची इच्छा नसतेच, चीड असते. त्यामुळे आपणही रागानं पेटलेलंच असतो, जळत असतो, द्वेषानं जळत असतो, त्वेषानं जळत असतो, त्या रागानं जळत असतो.
आणि मग दुसऱ्याचं तसंच करायचं, त्यालाही जाळायचंच, ही प्रवृत्ती असते. मग कोर्ट कचेरी असतात, मग हल्ली कोर्टामध्ये काउन्सिलर असतात, काही समजावून सांगणारे, कोणी ऐकत नाही त्यांचं, त्यांना माहिती आहे की कोणी ऐकणार नाही वगैरे म्हणून. ही परिस्थिती आहे. किती कुटुंब अशी बेकार झाली ती पहा. अगदी चांगल्या घरामध्ये सुद्धा वेगळं राहण्याची प्रवृत्ती किती असते. अशा अनेक गोष्टी आहेत. मुख्य भाग आहे त्याच्यामधला एकमेकाबद्दल मनुष्य म्हणून जी संवेदना पाहिजे ती संवेदना नसण्या. बुद्धानं फार महत्वाची भूमिका याच्यामध्ये सांगितलेली आहे की जेव्हा कोणी लग्न करत असेल तर त्या होणाऱ्या पती पत्नीने आपल्या स्वतःच्या एकमेकाच्या जीवनामध्ये सहभागी होताना कोणती मानसिकता बाळगली पाहिजे हे सांगितलेलं आहे. आणि ती प्रतिज्ञेच्या रूपानं सांगितलेली आहे. त्यातली पहिली प्रतिज्ञा मराठीत म्हटलं आहे, पण ते खरंच वचन, ती वचन देण्याच्या माध्यमातून सांगितलेली आहे. वचन मनुष्य केव्हा देतो? जेव्हा भावनेनं, विचारानं त्याची खात्री पटलेली असते एखाद्या गोष्टीच्या बद्दल, तेव्हा मग ते करण्याचं, तसं वागण्याचं मनुष्य वचन देतो. मग स्वतःची तशी भावना नसेल, स्वतःची खात्री नसेल, तर वचन कोणी देत नाही. आणि देऊ नये हा वचन देण्यातला मुख्य संदर्भ आहे, अर्थ आहे. आता आपण कोणाला काही प्रॉमिस करतो, पण बुद्धिझममध्ये तसं नाही आहे. वचन द्यायचं, प्रॉमिस करायचं, त्याच्या पाठीमागे या दोन गोष्टीची खात्री असली पाहिजे. आर यू शुअर अबाउट दॅट? आर यू कॅपेबल ऑफ डुईंग दॅट? जर या दोन गोष्टीबद्दल स्वतःला खात्री असेल तरच वचन द्यायचं, नाही तर द्यायचं नाही. आपण इथे काय कोणाला काही प्रॉमिस करतो ना, आपण काही सोडत नाही. आपल्याला त्या प्रॉमिस शब्द त्याचं मागचं काय आहे तेच माहीत नाही अजिबात. हा 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 म्हणून चला. आणि राजकारणी तर इतकी प्रॉमिस करतात की त्याला भरोसा नाही अक्षरशः. म्हणजे अक्षरशः त्यांच्यावरती शिक्का मारावा लागतो, फेकू असतात. ही गंमत जम्मत आहे. हे सारं व्यवहारातलंच आहे, काही बाहेरच असं नाही. मग बुद्धानं कोणसा प्रॉमिस द्यायला सांगितलं? त्या वराला त्यानं पहिलं आपल्या होणाऱ्या पत्नीला प्रॉमिस द्यायला सांगितलेलं आहे, वचन द्यायला सांगितलं आहे की तव सन्माननाय, मी तुझा सन्मान करील. वैवाहिक जीवनातलं हे पहिलं पाऊल आहे. ते नातं तेव्हा निर्माण व्हावं जेव्हा ही सन्मानाची भावना मनात असेल तर. आणि मला अनेकदा पाहायला मिळतं की या सन्मानाची भावना वर नावाच्या प्राण्यामध्ये नसते. सर्व धर्मात तसं आहे. हिंदू धर्मामध्ये सप्तपदी आहे. वराची भावना काय असते? अरे त्या 7 देवांना गप्प बसवलंय मी आणि तुला जिंकलाय, तू माझी दाशी आहे, जिंकलेली वस्तू आहे, मी विजयी झालेलो आहे. त्या स्त्रीबरोबर लग्न करत असताना त्याच्या मनाची भावना असते ती विजयाची, त्या अहंकाराची, त्या उद्दामपणाची. तो आपल्या बायकोशी संमतीनं वागू शकत नाही. सन्मान करण्याचं वचन देऊ शकत नाही. आणि तसं द्यायचं नाही असं मनुस्मृतीने स्पष्ट सांगितलेलं आहे. स्त्री एक उपभोग्य वस्तू आहे. चूल आणि मूल सांभाळणं एवढं तिचं काम आहे. आणि त्यासाठी स्त्री घ्यायची असते. मग ती विकत आणा, बळजबरीनं आणा, काही करून आणा, परंतु ती मिळवायची असते, जिंकायची असते. हे लक्षात येतं आपल्याला? इतका भयानक कायदा आहे, इतकी भयानक संस्कृती या देशामध्ये आहे. आदर नाही, सन्मान नाही, आपल्यासारखं मानण्याची वृत्ती अजिबात नाही. मुस्लिम याच्यात म्हटलेलं आहे की स्त्री जन्मताच नापाक असते, अपवित्र, जन्मल्यापासून नापाक. लग्न करते तेव्हा ते अर्धी पाक होते.
अर्धी शुद्ध होते. लग्न केलंच पाहिजे त्यानं, त्याला पर्याय नाही. आता पूर्ण शुद्ध कधी होते ते मलाही माहीत नाही. ख्रिश्चन धर्म आहे तो म्हणतो मॅरेजेस आर मेड इन हेवन. देव लग्न ठरवतो, तुमच्या हातात काय आहे? आणि तिथे कोणी कोणाला काही वचन देत नाही. चर्चमध्ये लग्न होतं, देवाचे आभार मानतात, बुवा तू आमचं लग्न ठरवलं, आम्हाला हे करून दिलं, त्याचे आभार मानायचे, प्रार्थना करायचे, लग्न समाप्त. बाहेर येऊन तुम्ही जे काही सेलिब्रेशन करायचं ते करा. मुसलमान धर्मात सरळ सरळ करार आहे आणि करारामध्ये प्रामुख्याने देण्या घेण्याचा करार आहे. त्याला मेहर म्हणतात. किती मेहर द्यायचा, बाकीची कल्पना नाही त्याच्यामध्ये. बुद्ध धर्मामध्ये नेमकं वेगळं आहे. 5 वचनं प्रत्येकाला द्यायची आणि त्या वचनापाठीमागे सायकोलॉजी आहे. पण मी अनेकदा इथे नागपुरात बघितलं की लग्नामध्ये नेमका हाच पोर्शन अनेक लोक घेत नाहीत. सूत्र म्हणतात, लग्न लावून मोकळे होतात. एका मोठ्या प्राध्यापकाच्या मुलीच्या लग्नाला मी गेलो होतो, नाव सांगत नाही फक्त तुम्हाला, इथे ज्या नागपुरामध्ये. लग्न मोठं जोरदार गेलं. मुलगी हायली क्वालिफाईड, मुलगा आहे हायली क्वालिफाईड, चांगलं जोडलं होतं. आय लाईक देम व्हेरी मच. आणि लग्न लावतात नुसत्याच काही वंदना म्हणायच्या का कोणी, तर मनुष्य एवढा म्हणजे की रसिक होता की त्याला त्या वंदनाला सुद्धा पेटी तबला म्हणून संगीताची साथ दिली. ग्रेटच काम होतं जरा. आणि झालं लग्न. आता आम्ही पाहुणे म्हणून गेलेलो, इकडे तिकडे बसलो होतो. ते फिरत 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 लोकांना भेटत माझ्यापर्यंत आले. कसं काय वाटलं तुम्हाला लग्न? म्हटलं समारंभ तर मोठा ग्रँड आहे, फार मोठा आहे, पण लग्न कोणाचं? असं काय म्हणता म्हणे, तुम्ही लग्नाला माझ्या मुलीचं? म्हटलं कुठे झालं लग्न? तुम्हाला काय म्हणायचं? बाजूला आहे म्हणून मला बाजूला घेऊन गेले. म्हटलं लग्न कोणाचं झालं? नाही तुम्हाला काय म्हणायचं ते सांगा म्हणे, मला काही कळलं नाही. म्हटलं ठीक आहे, एखाद्या माणसानं दुसऱ्या माणसाला, एखाद्या स्त्रीनं दुसऱ्या माणसाला हार घातला आणि त्यानं तिला हार घातला म्हणजे काही लग्न झालं का? हार घालणं म्हणजे स्वागत करणं आहे. हार घालण्याचा अर्थ तुम्ही मला सांगा. हार घालणं म्हणजे स्वागत करणं आहे. कोणाचं स्वागत करताना आपण फुलं देतो नाही तर हार घालतो. आता तुम्ही ती पालीमध्ये काय बडबड केली मला माहीत नाही, पण या दोघांचं लग्न लागलं असं तुम्ही केव्हा समजायला लागलं? त्यांनी एकमेकाला हार घातले म्हणून, पुष्पगुच्छ दिला म्हणून. मी तर त्याला फक्त स्वागत समारंभ म्हणतो, लग्न कुठे झालं? हा प्रॉब्लेम आहे. लग्न तेव्हा शक्य आहे बौद्ध पद्धतीचं जेव्हा तुम्ही प्रॉमिस द्याल, वचनबद्ध व्हाल. ती वचनबद्धता हा बुद्ध धर्मामधला महत्वाचा भाग आहे आणि तोच करत नाहीत लोक. सुट्टी नाही तर मग आपल्या मनाचं काही त्याच्यामध्ये घालतात. अथ्थेचो धम्मेचो कामेचो नातीचारामी. अरे कुठला आणला हिंदू धर्म तिथे? याला त्याचे अर्थ सुद्धा कळत नाहीत. हिंदू धर्माचा जो 3 मोक्षांचा आदर्श आहे त्याची संबंधित सूत्र आहे. तुम्ही खुशाल पाली भाषेमध्ये त्याचा अनुवाद करून रेटून नेता लोकांच्या पुढे. इतका पोरखेळ आहे. म्हणजे लग्न आपल्याकडे अक्षरशः काही बाबतीमध्ये पोरखेळ झालेला आहे. इट्स ओनली सेलिब्रेशन, नथिंग मोर दॅन दॅट. म्हणून त्या तरुणानं, त्या तरुणाचा सन्मान करण्याची भावना तिच्यामध्ये आहे की नाही कुणी पाहायचं? त्या मुलीनं पाहायला पाहिजे. पहिलं आई बापांनी पाहायला पाहिजे की सन्मान करण्याची प्रवृत्ती त्याची आहे का. पुढे दुसरा विषय सांगितला, तुझा मी अपमान करणार नाही म्हणजे तर कहरच झाला. सन्मान एखाद्याच करेल नाही तर नाही करणार, पण अपमान करणार नाही म्हणजे फार मोठं बंधन आलं ना. थोडक्यामध्ये मी माझ्या पत्नीला माझ्यासारखं वागवेल, अपमान करणार नाही आणि सन्मान करत राहील म्हणून. हे किती मोठं बंधन आहे. ती प्रवृत्ती जर त्या माणसाजवळ नसेल, तो आपल्या मोठेपणाच्या गुरमीत असेल, अहंकाराच्या नशेत असेल, श्रीमंतीची काही आणखी नशा असेल, पदप्रतिष्ठेची काही नशा असेल आणि पत्नी त्याला फक्त शोभेसाठी हवी असेल, मिरवण्यासाठी, नाही चालायचं ते.
दॅट इज रॉंग. म्हणून प्रतिष्ठा, परिस्थिती, मोठेपणा हे बघून विवाह करायचा नसतो. स्वभाव बघून करायचा असतो, मानसिकता बघून करायचं असतो. क्वालिफिकेशन स्वभाव नाही, क्वालिफिकेशन मानसिकता नाही. उलट क्वालिफिकेशनमुळं अहंकार वाढतो. आपण नसतो काही, आम्ही काहीतरी हवं असं वाटतं. आणि त्या अहंकाराच्या तुलनेमध्ये मग अपेक्षा वाढतात. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. ह्या साऱ्या गोष्टी कशा मिळतील त्यावरती लक्ष ठेवून जेव्हा लग्न केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये बिघडण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. सुखानं जीवनयापन करण्याची संभावना कमी असते. बौद्ध समाजामध्ये आले आहे प्रकार काही, ही मानसिकता, ही समाज व्यवस्था, हे संस्कार नाही आले. जे जगात चालतं ते इकडे सुद्धा चालतं. मग कसे काय बौद्ध झालो आपण? म्हणून जीवन ही फार मोठी जबाबदारी असते. आणि ती जीवनाची फार मोठी जबाबदारी घेण्यासाठी मानसिकता कामी येते, प्रवृत्ती कामी येते. वरवरच्या गोष्टी, बाहेरच्या मिळवलेल्या गोष्टी कामी येत नाहीत फारशा, क्वचित त्या कामी येतात. मात्र दुष्टच मनुष्य असेल, त्याला दुष्ट बायको मिळाली तर ठीक आहे, दुष्टपणाने ते आपले कसे जगू देत, सुखी होणार नाही ती गोष्ट खरी आहे. आणि मग पुढचा प्रकार काय सांगितला? दुष्टपती आणि देवता तुल्य पत्नी, असाही प्रकार आहे. मग पती अशी पत्नी असली म्हणजे हिंदू काय म्हणतात? सती सावित्री. पण राम आणि सीता हाच मुळा घोटाळा होता ना. राम दुष्ट प्रवृत्तीचा होता, सीता म्हटलं तर चांगल्या प्रवृत्तीची होती. हा दुष्ट होता म्हणून सोडून दिली ना. आणि तीही गर्भवती असताना. एखादा मनुष्य आपल्या गर्भवती स्त्रीला कुठेतरी जंगलामध्ये सोडून येतो की त्याला कुठल्या वाघानं खावं, प्राण्यांना मारून खावं वगैरे म्हणून, तो मनुष्य किती दुष्ट असेल याचा विचार करा. कारण दुष्टपणा नाही अजिबात, निष्ठुरता आहे, क्रूरता आहे स्वभावामध्ये. काही लक्षात येतं आपल्या? नाही, आमचे डोळे जरा आंधळे झालेत ना ब्राह्मणी संस्कारामुळं. म्हणून आम्ही म्हणतो राम सीतेची जोडी, अरे बिघडलं काम बाबा, हे असली जोडी नको. नाही कळलं ते, कळलं तर कळलं, नाही तर नाही, सोडून द्या ते. ही परिस्थिती आहे. आदर्श तो चालायचा नाही तुम्हाला. आदर्श तो जिथे किंमत आहे, जिथे इज्जत आहे, जिथे आपल्यासारखं मानण्याची प्रवृत्ती आहे. म्हणून स्वभाव महत्वाचा हे या सूत्रामध्ये प्रामुख्याने सांगितलेलं आहे. तिसरा प्रकार सांगितला आहे देवतुल्य पुरुष आणि दुष्ट पत्नी. म्हणजे आयुष्यावर कटकटीतच ना दुसऱ्या शब्दामध्ये. मग शेवटी नातं कसं असलं पाहिजे? चौथ्या प्रकारचं सज्जनता दोघांच्याकडे असली पाहिजे. सुरुवातीपासून असेल याची गॅरंटी नाही, असावी याची अपेक्षा नाही, परंतु शिकण्याची आणि सुधारण्याची प्रवृत्ती मात्र असावी लागते. एकमेकापासून खूप शिकता येतं आणि शिकायचं असतं. एकमेकासाठी खूप करता येतं, करायचं असतं. एकमेकाला नीट समजून घ्यायचं असतं आणि त्या सामंजस्यातून पुढे जायचं असतं. ही बुद्ध धर्मानं सांगितलेली पती पत्नीच्या नात्यातली महत्वाची तत्व आहेत. कोणी मनुष्य परिपूर्ण नसतो, कोणी स्त्री परिपूर्ण नसते. म्हणून त्यांच्यामध्ये सर्वात महत्वाचा गुण जो पाहायचा असतो तो हा
की समजून घेण्याची ताकद आहे का, जाणण्याची इच्छा आहे का, समजून उमजून वागण्याची प्रवृत्ती आहे का. ही प्रवृत्ती माणसाला शेवटी सुखाकडे घेऊन जाते. पण समजूनच घ्यायचं नसेल, कोणी काही करू शकत नाही. फक्त दुःख निर्माण होईल त्या व्यक्तीसाठी आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्यासाठी. समजून घेणं माणसाचा सर्वात मोठा गुण आहे. प्राणी समजतात. काल मला कोणी एक क्लिप पाठवलं व्हॉट्सअपवरती. 2 कोंबडे एकमेकाशी भांडतायत, झुंजतायत आणि ते लहान कुत्र्याचे पिल्लू त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताय. आहे ना, मग ते लहान कुत्र्याचं पिल्लू त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताय, त्यांचा झगडा सोडवण्याचा प्रयत्न करताय आणि हे मात्र दोघं झगडतात. प्राण्यांना जाणीव आहे सामंजस्याची, समजण्याची, सद्व्यवहाराची. माणसामध्ये ते असलीच पाहिजे, त्याशिवाय माणसाचं मूल्य कोणी करता कामा नाही. बदललंच पाहिजे. नाही तर अनेक घरामध्ये वादविवाद सुरू झाले की मग काय, प्रत्येकाची भाषा अशीच असते. नवऱ्याची भाषा, माझा स्वभाव असा आहे, पटत असेल तर पटून घे, नाही तर काय करायचं ते कर म्हणून, माझा स्वभाव काय बदलणार नाही, अशी बोलणारे लोक आहेत. स्वभावाला औषध नाही, पुन्हा तत्वज्ञान सांगतील. ते ऐकिवच असतं, म्हणा उधारच असतं, स्वतःच नसतं. स्वभावालाच औषध आहे हे बुद्धाचं म्हणणं आहे. साऱ्या धर्माच्या विरोधात बुद्ध जातो अशा पद्धतीनं. स्वभावालाच औषध आहे. माणसाचं मन स्वभाव घडवतं, माणसाचं मन स्वभाव सुधारतं. एकाच ठिकाणी दोन्ही गोष्टी आहेत. पण त्या मनाचा त्या पद्धतीनं वापरच नाही करायचं म्हटलं तर मग त्याला काही इलाज नाही. मग बौद्ध बनणं सोपं नाही. ती जबाबदारी घेणं इतकं महत्वाचं आहे. याचं कारण की त्या जबाबदारीनं वागण्यातून तितकंच महत्वाचं मिळतं, महत्वाची प्राप्ती होते. महत्वाची गोष्ट मिळवण्यासाठी जे साधन वापरतो ते महत्वाचं असतं, जो उपाय वापरतो तो महत्वाचा असतो. म्हणून बुद्धाची शिकवण हा साधन आहे, उपाय आहे, आणि त्या उपायाला म्हणून महत्व आहे. धम्माचं नाव घ्यायचं आणि जगायचं उलट, याला काही शहाणपण नाही. मान्याला किंमत द्यायचं कारण हे आहे की सत्प्रवृत्ती हेच चिरस्थायी चांगुलपणाचं अधिष्ठान आणि हमी आहे, असं बाबासाहेब या ग्रंथात म्हटलेलं आहे. सत्प्रवृत्ती हे चिरस्थायी चांगुलपणाचं अधिष्ठान आणि हमी आहे, ही बाबासाहेबांची भाषा आहे. जर सत्प्रवृत्ती नसेल तर बाकीच्या कुठल्याही गोष्टीनं सुखाच्या मार्गाने मनुष्य वाटचाल करू शकत नाही. अगदी स्पष्ट शब्दामध्ये बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. पाहायचं काय म्हणतात ते, धर्मामधला दोष दाखवलाय बाबासाहेबांनी. ते म्हणतात सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. मनुष्य कायमचा चांगला होऊ शकेल, कायम चांगलाच राहू शकेल, याची खात्री कशी पटवून घ्यायची? जर त्याची प्रवृत्ती सत्प्रवृत्ती असेल तर. सत्प्रवृत्तीचा अर्थ पाली भाषेत केला आहे कुशल. कुशल या शब्दाचा इंग्लिशमध्ये अनुवाद होतो पॉझिटिव्ह. म्हणून पॉझिटिव्ह नेचर असेल, सकारात्मक प्रवृत्ती असेल तर ती प्रवृत्ती चिरस्थायी चांगुलपण टिकवण्यासाठी कामी होते. ते चांगुलपण चिरस्थायी राहतं, कायम राहतं ते, आणि चांगुलपणाची गॅरंटी राहते की ज्याची प्रवृत्ती कुशल आहे तो चांगलाच राहील, त्याच्यापासून चांगल्याचीच अपेक्षा करता येईल, त्याची खात्री पडते.
म्हणून बुद्ध धर्मानं चिरस्थायी चांगुलपणाला महत्व दिलेलं आहे. ही प्रवृत्ती चांगुलपणाची फार महत्वाची आहे. पण चांगुलपणाची पर्वाच करायची नाही, तिची किंमतच करायची नाही, त्याला काही विचारातच घ्यायचं नाही. अशा प्रवृत्तीची माणसं जी आहेत ती पराकुटीची दुष्ट प्रवृत्तीची असू शकतात, होऊ शकतात. तात्कालिक बोलणं त्यांचं सौम्य असेल, पण तो परिणामी ते त्याहीपेक्षा भयंकर होऊ शकतात. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून सत्प्रवृत्ती, या सत्प्रवृत्तीमध्ये काय काय येतं? पहिला मुद्दा, आपल्यासारखं दुसऱ्याला लेखण्याची, मानण्याची वृत्ती. बुद्धाने त्याला म्हटलंय मैत्री. मी तसा तो, तो तसा मी. एक प्राणी म्हणून माझं जे अस्तित्व आहे आणि सुखासाठी माझी काही धडपड आहे, प्रत्येक प्राण्याचं अस्तित्व तसंच आहे आणि त्याची सुद्धा सुखासाठी धडपड आहे. म्हणून माझ्या तर इतर प्राण्यामध्ये फरकच नाही. तो प्राणी ज्याच्या पातळीचा असेल, त्याचं कॉन्शियसनेस, त्याचं मन, त्याची चेतनाशक्ती ज्या पातळीची असेल त्या पातळीवरती तो सुखाचाच विचार करतो. म्हणून प्रत्येक प्राण्याला सुख हवं असतं, मलाही ते हवं असतं. याची जाणीव मनामध्ये असणं फार गरजेचं आहे. म्हणून मी दुसऱ्याच्या जीवनात दुःख निर्माण करणार नाही, असं काही आचरण करणार नाही, असं काही व्यवहार करणार नाही, असं बोलणार नाही, वागणार नाही, करणार नाही की जेणेकरून दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होईल. ही प्रवृत्ती वैवाहिक जीवनामध्ये फार महत्वाची आहे. तर ती समता निर्माण होते. ही सकारात्मकता नसेल तर नाही होत. म्हणून मी तसा तो, तो तसा मी, आपल्यासारखं दुसऱ्याला लेखणं ही सत्प्रवृत्तीची सुरुवात आहे, प्रारंभ आहे. आणि अशीच माणसं जीवनामध्ये म्हणूया की चांगली म्हणून ओळखली जातात, चांगली म्हणून गणली जातात, ज्यांचं कौतुक होतं आणि जे स्वतःही तितक्याच सुख आणि समाधानानं जगतात. कष्ट तर सारेच करतात, परिस्थितीला तोंड द्यावंच लागतं, संकटाचा सामना करावाच लागतो, पण तो करत असताना सुद्धा त्यांची भावना ती असते, दुसऱ्याला दुःख नाही द्यायचं. बाबासाहेबांचा आदर्श आपण बोधिसत्व मानतो, त्याच्या पाठीमागे हे एक कारण आहे की स्वतः अस्पृश्य राहून त्यांनी जेवढी दुःख, जेवढा अपमान, जेवढ्या यातना सहन केल्या ह्या साऱ्या हिंदू समाजापासून, त्यांचा सूड घेण्याची इच्छा त्यांनी बाळगली नाही. त्यांचा बदला घ्यायचा, त्यांना धडा शिकवायचा, त्यांना अक्कल शिकवायची ही भावना त्यांनी बाळगली नाही. ते सारे अपमान त्यांनी पचवले आपल्या सकारात्मक ताकदीनं. अरे ते अज्ञानी आहेत, त्यांना काही कळत नाही, ते मागासलेले आहेत, मनुष्य म्हणून जीवन जगण्याची अक्कल त्यांच्याजवळ नाही. माझं कर्तव्य त्यांना मदत करणं, त्यांना जागं केलं पाहिजे, त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे, त्यांना समजावून सांगितलं पाहिजे, त्यांच्यापुढे आदर्श ठेवला पाहिजे. आणि या मार्गाने जात जात त्यांनी सर्व देशापुढे आदर्श ठेवला बौद्ध बनण्याचा. सारा भारत बौद्धमय झाला पाहिजे त्यांची भूमिका होती. आहे कुठे मारण्याची भाषा, काटण्याची भाषा, संपवण्याची भाषा, सूड घेण्याची भाषा? अजिबात नाही. हे बोधिसत्व चरित्र आहे आणि प्रत्येक माणसाला शक्य आहे. का स्वीकारू नये आपण? का त्यापासून दूर राहावं? हा क्षण आनंदाचा आहे, तो आनंदातच गेला पाहिजे. का दुःख निर्माण करावं? आणि हे जर व्हायचं असेल तर प्रामुख्यानं वैवाहिक जीवनामध्ये ही मानसिकता असणं फार गरजेचं आहे. म्हणून स्वभावच पाहायचा असतो, बाकीच्या गोष्टीनंतर. कपडे काय झटपट पोशाख कोणी करतो ना, आणि बाजारात मिळतो ना भाड्यानं. त्याच्यामध्ये राजस्थानमध्ये लोक असंच करतात. त्यांचा जो वराचा लग्नाचा ड्रेस असतो तो असतो राजेशाही थाटाचा. कोणी एवढा पैसा खर्च करणार? ते अक्षरशः भाड्याने ड्रेस आणतात लग्नाचा, आणि मग तो आपला घोड्यावरती बसून येतो. त्या नवऱ्याला कुठल्या घोड्यावरती बसलं बघितलं की मला मोठी दया येते.
नाही, खरंच दया येते, मी प्रामाणिकपणे सांगतो. आयुष्यात घोड्यावरती कधी बसला नाही, घोड्यावरती कसं बसायचं माहीत नाही. तो आपला हातात दोरी धरून त्याचा हा मालक घोड्याला हा पुढे नेत असतो आणि आपला पुढे हात टेकून बसलेला असतो. याच्या हातात लगाम वगैरे काहीच नसतं. आणि एके ठिकाणी कुठेतरी असं घडलं, वरात चाललेले घोड्याला काय आहे चेवाला माहीत नाही, तो आपला धूम सुटला देते, वडा असं कर, तुम्ही ताबडतोब फेकले जाल त्या पट्टीवरून. पकड असावी लागते, तुमच्या पायांची पकड असावी लागते, हाताची पकड असावी लागते. ती शक्ती मनात असेल तर घोड्यावरती टिकू शकता तुम्ही, नाही तर मग लगाम हातात असावा लागतो. आणि तुम्ही काहीच नाही, नुसतं सोंगासारखं वरती बसलं, मिरवून निघाला, किती दया वाटते पाहावर. दाखवायचं तर काही आपलं स्वतःचं कर्तृत्व धोका ना, हे काय भाड्याचं देखाव्याचं सोंग करण्याचं, त्याला काही अर्थ नाही. आणि मग स्वतः त्यांना यायचं घोड्यावरती, तर मुलीला घोड्यावरती न्यायला काय अडचण. प्रथा दोन्ही बाजूने सुरू झाली पाहिजे की लग्नात यायचं दोघांनी घोड्यावरती बसूनच यायचं नाही. तिथेच आपल्याला पाहायला मिळतं की दोघांच्या मध्ये सामंजस्य नाही, एकाची भूमिका वेगळी आहे आणि दुसऱ्याची भूमिका वेगळी आहे. संसार सुखी व्हायचा नाही. मग आपले जुने लोक काय ॲडवाईस करतात, जे त्या अनुभवातून गेलेले असतात, ते ऍडजस्टमेंट करायची असते, तडजोड करायची असते. आणि सुखासाठी लग्न केलं आणि तिथे तडजोड आहे का, त्याला काही अर्थ. बिघडलं ना काम तिथेच, काम तिथेच बिघडलं. तडजोड करण्याचा विचारच येता कामा नये. आणि त्यामुळं बुद्धाचं म्हणणं आहे की प्रवृत्ती पहा, जशी प्रवृत्ती असेल त्याप्रमाणे पुढच्या घटना घडतील. प्रवृत्ती जर नाही बघितली तर काही होणार नाही. प्रवृत्तीला आपण म्हणतो टेंडन्सी. काय टेंडन्सी आहे, कसा स्वभाव आहे, रागट आहे का, द्वेषी आहे का, हट्टी आहे का, अहंकारी आहे का, ह्या तर गोष्टी पहिल्या पाहिजे असतात. आपण ते काहीच पाहत नाही. इतकं ते विचित्र आहे बरं. आणि मग तोच प्रकार लग्न समारंभामध्ये होतो. वराचे पाय धुवायचे, कुणी धुवायचे? वराचे पाय कुणी धुवायचे? कोणत्या? हो ना. काय संबंधीचं पाय धुण्याचे? काय घेणं आहे त्याला पाय धुण्याचे? परंतु आपलं वर्चस्व आहे आणि आपल्या त्या वर्चस्वामुळं त्या साऱ्यांनी पायाच पडलं पाहिजे, खालीच मान घातली पाहिजे, हा दिखावा करण्यासाठी ह्या रूढी निर्माण झालेल्या आहेत. आपण का चालवतो त्या? बौद्ध लोकही करतात. मी अनेकदा बोलतोय, नाही बोलल्याशिवाय राहत नाही, पण बोलून म्हणून मलाच कंटाळा आला. ही वस्तुस्थिती आहे ना परिस्थिती. अरे तो लहान आहे, लहानानं मोठ्याचा मान ठेवायचा असतो. त्या वरानं त्या आपल्या होणाऱ्या बायकोच्या आपल्या होणाऱ्या सासूला तिला वंदन केलं पाहिजे, तिचे पाय धुतले पाहिजेत. का करत नाही आपण, सांगा. व्हाय नॉट? बुद्धानं सांगितलंय थोरांचा आदर ठेवावा. हा थोरांचा आदर झाला का? अजिबात नाही. म्हणून हिंदू धर्मातल्या अनेक अशा वाईट प्रथा बुद्ध धर्मामध्ये चालू आहेत, अनेक वाईट प्रथा. आणि आम्ही वरवरच्या ह्याच्यामध्ये आमचं सारं जीवन बर्बाद करून टाकतो. नव्यानं लग्न झालं, महिना 2 महिने सुद्धा एकत्रित राहत नाही, भांडण. मग समजूतदारपणा तरी पाहिजे ना. हा दुसरा महत्वाचा गुण आहे. ठीक आहे, आपलं नाही पटत, आपले स्वभाव चांगले नाही, परिस्थिती योग्य नाही, मग ठीक आहे, आपण सामोपचारानं वेगळे होऊ. साधी गोष्ट आहे. त्यालाही दुःख नको, मलाही दुःख नको. पण होतं काय? ईर्षा, सूड घ्यायचा. आणि मग वकील तयारच असतात. काय झालं, नवरा नांदत नाही का? हा 498 हे खाली टाकून द्या टोर्स, मी थोड्या फीमध्ये काम करेन तुमचं. आणि 498 हे लावून टाकायचं. सासू सासऱ्यांना अटक, याला अटक, त्याचं अटक, पोटामध्ये आले ना कटकटी.
खोटे नाटे वाटेल तेवढे आमाप आरोप करायचे, हे चालू आहे प्रत्यक्ष. कायद्याचा दुरुपयोग होतो, आम्हाला त्याचं काही वाटत नाही. किती वर्ष त्यामध्ये जातात ते सांगता येत नाही. विवाह केला सुखानं जगण्यासाठी, चांगली साथ मिळावी म्हणून, आणि आयुष्य तुमचं कशात गेलं? एकमेकाची सूड घेण्यामध्ये, शोषण करण्यामध्ये. हे काही मनुष्य जीवन आहे? याला मनुष्य जीवन म्हणता येत नाही. आणि म्हणून बौद्ध समाजामध्ये प्राज्ञजन परिषदांच्या संस्था पाहिजेत. असे काही तंटेबेकडे झाले तर तिथे समाजामध्ये मिटवा. कोणाच्या जीवनाचा वेळ वाया घालू नका. वेळ परत येत नाही. दुःख निर्माण करू नका, ते थांबवा. तिथे कायदे काय सोयीनुसार कसे होतील, त्या कायद्यांना महत्व असतं कामा नये. महत्व असलं पाहिजे या आचाराला, जीवनाच्या आचाराला. हे लोक शिकायला तयार नाहीत. म्हणजे आपली प्रवृत्ती जोपर्यंत आपण विचारात घेत नाही, सुधारत नाही, तोपर्यंत आपल्याला जीवन जगता येत नाही. म्हणून दुसऱ्याबद्दलचा आदरभाव, समजण्याची प्रवृत्ती, ही दुसरी गुणवत्ता आहे, अंडरस्टँडिंग. आणि तिसरी गुणवत्ता शिकण्याची प्रवृत्ती, की नुसतं समजून चालणार नाही, त्यातून शिकलं पाहिजे, करायचं की नाही ठरवलं पाहिजे, त्याप्रमाणे वागण्याची धडपड केली पाहिजे. या 3 प्रवृत्ती असणं फार महत्वाचं आहे. आणि या 3 प्रवृत्ती जर जुळत असतील तर बिनधास्त लग्न करावं. आता आपण एक दुष्ट असतो तर आपल्याला दुष्ट चालू शकते, मग त्या प्रवृत्ती जुळूनच घ्यायच्या. दुष्ट तर दुष्ट, आपण आयुष्यभर दुष्ट राहायचं, आपल्या हा बरोबर असणारे आयुष्यभर दुष्ट, म्हणजे दोघांचं जमून जातात. परंतु जर चांगलं जीवन जगायचं असेल तर हा घोटाळा नको. एकानं दुष्ट आणि एकानं चांगलं, मग बिघडलं. हे कॉम्बिनेशन सर्वात वाईट. फक्त 2च कॉम्बिनेशन चांगली आहेत, दुष्ट दुष्ट आणि चांगले चांगले. या 2 कॉम्बिनेशन पलीकडे तिसऱ्या कॉम्बिनेशनकडे बघायचं नाही, नाही तर आपली गडबड झाली. म्हणून बुद्धानं त्यांना सिद्धांत सांगितले नाहीत, त्यांना रूपक सांगितलं की 4 प्रकारचं ग्रस्त जीवन असतं. यापैकी काय निवडायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, मी त्याबद्दल सांगणार नाही. मग बाबासाहेब म्हणतात तिथे, ग्रहस्थ 4थ्या प्रकारच्या पती पत्नी जीवनात जणू काय देव देवतेबरोबर राहत आहे अशा वागतात. कारण ते दोघेही पती पत्नी हत्या, चौर्य करणं, असत्य भाषण, व्यभिचार, मद्यपान यांचा आपल्या वर्तनाला स्पर्श होऊ देत नाहीत आणि मोहाधीन होऊन सत्पुरुषाच्या निंदेनं आपली जीभ पिटाळत नाहीत. सत्प्रवृत्ती कायम ठेवली जाते. म्हणून आजच्या बौद्धाची बुद्ध धर्मापासून काही फायदा घ्यायचा असेल तर बुद्धांनी त्याचा धर्म वाचला पाहिजे, समजला पाहिजे. त्याच्यामध्ये सारं आलेलं आहे, ते सारं बाजूला ठेवायचं आणि आपण आपल्या व्यवहारामध्ये काही ना काही करत राहायचं, त्याला काही अर्थ नाही. बौद्ध समाज या देशातला फार उच्च दर्जाचा समाज होईल आणि तो कसा होईल, त्यासाठी काय काय केलं पाहिजे, या साऱ्याचं दिग्दर्शन बाबासाहेबांनी या ग्रंथात केलेलं आहे. हा ग्रंथ न शिकणं हा अपराध आहे. कुठल्याही भारतीय बौद्ध माणसानं हा ग्रंथ न शिकणं हा अपराध आहे. हा शिकलाच पाहिजे, घरामध्ये घराघरात रुजला पाहिजे. ह्या संस्काराची प्रत्येकाला गरज आहे. कदाचित पूर्वी नसेल तितकी अधिक गरज आधुनिक काळात निर्माण झालेली आहे आणि म्हणून हे संस्कार रुजवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आज आपण या मुद्द्यावरती थांबूया, कारण पुढे आपल्याला आणखी एक फार महत्त्वाचा मुद्दा शिकायचा आहे की माणसाची अधोगती कशाने होते. अधोगती ज्या ज्या कारणामुळे होते त्यातली अधिकांश कारणं आजचे बौद्ध स्वतः अंमलात आणतात. अधोगतीची कारणं आजच्या बौद्ध समाजानं सोडलेली नाहीत. म्हणून तो फार महत्वाचा टॉपिक आपल्याला पुढच्या वेळेस घ्यायचा आहे. आता आपण फक्त या वैवाहिक जीवनाबद्दलच हे करूया.
आणि मला शेवटी असं वाटतं की युवकांचं या दृष्टीनं फार चांगलं प्रबोधन होण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी अशा प्रकारची काही वर्कशॉप झाली पाहिजेत, मार्गदर्शनाची शिबिरं भरली पाहिजेत. विवाह उत्सुक असणाऱ्या तरुण तरुणीला योग्य मार्गदर्शन झालं पाहिजे. तर कदाचित ज्या अनेक दुःखकारक गोष्टी घडतात त्या कमी होऊ शकतील आणि काहीतरी सामाजिक जीवनामध्ये चांगलं होऊ शकेल असं वाटतं आहे. पण या दृष्टीनं बौद्ध समाज कुठलेच प्रयत्न करत नाहीत. त्यांची विहारं टाकाऊ झालेली आहेत. विहारामध्ये घडावं लागतं आणि बौद्ध विहारामध्ये ती परंपरा शेवटी सांगून मी थांबतो. थायलंडमध्ये अशी प्रथा आहे की विवाह करायचा असेल तेव्हा पती पत्नी स्वतः प्रामुख्यानं एकमेकाच्या बाबतीत तेवढी सखोल माहिती घेतात. त्याचं एक उदाहरण असं दिलं जातं थायलंडमध्ये की एखादा मनुष्य समजा आयुष्यामध्ये भिक्षू राहिला नसेल, तिथे काही ना काही दिवस भिक्षू राहण्याचं एक सक्ती आहे, परंपरा आहे ती. पण भिक्षू राहायचं ते मिरवण्यासाठी नाही, फिरण्यासाठी नाही, रॅलीसाठी नाही. भिक्षू बनायचं ते विहारात राहायचं, आचार्यापासून शिकायचं. आपल्याकडे आपण फक्त सोंगढोंग करतो, रॅली काढतो, मिरवणुका काढतो, फिरत राहतो, त्याला काही अर्थ नाही. ते फक्त सोंग आहे, नक्कल आहे, त्याला अर्थ नाही. पण तिथे जर असं कोणी एखादा तरुण विहारामध्ये राहिला नसेल तर वधूकडचे लोक आणि वधूसुद्धा ताबडतोब प्रश्न विचारते, मग तुझ्या स्वभावाची आचरणाची गॅरंटी काय? चांगलं जीवन जे जगायचं तू जाणलंच नाही, तू समजलाच नाही, तू शिकलाच नाही, ते बघितलंच नाही, तुझी काय गॅरंटी? आणि मग अनेकदा अशा मुलांची लग्न होत नाहीत. मुली नाकारतात, पालक नाकारतात. ही तिकडे कंपल्सरी आहे. आपल्याकडे सर्वांना माहीत आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी तिथे फार प्रामुख्यानं बघितली जाते की प्रवृत्त्या दोघांच्या सारख्या आहेत की नाही. मुलं मुली एकमेकांना समजून घेतात, जाणून घेतात, मुक्तपणे ते चर्चा करतात आणि जर आपले स्वभाव जमत असतील, जुळत असतील तरच विवाहाचं पुढचं पाऊल टाकतात, अन्यथा नाही. आपल्याकडे ह्या गोष्टी घडत नाहीत. डेटिंगचं नाव असतं पण स्वभाव ओळखण्याची सोय नसते. तिथे काय डेटिंग म्हणजे गोड गोड बोलायचं, यापेक्षा दुसरं काही नसतं. मला माहीत नाही पण सांगतो मी ऐकून ते. आणि मी इंग्लंडमध्ये सुद्धा बघितलं, प्रचंड दुःख निर्माण होतं. वैतागलेली माणसं खूप बघितली आहेत, आत्महत्या करणारी माणसं बघितलेली आहेत. असं एवढं प्रेशस, एवढं मूल्यवान जीवन हे असं कोणीही कधीही आत्महत्या करून संपवायचं असतं अशातला भाग नाही. परंतु हे संस्कार नसल्यामुळं, चित्ताचे संस्कार नसल्यामुळं, मनाचे संस्कार नसल्यामुळं मनुष्य जीवन सगळीकडे मोठ्या संकटात सापडलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्याला बुद्धाने त्याचा धम्म इथल्या ह्या साऱ्या शिकवणी लक्षात घेत घेत आपल्या जीवनाला लागू केल्या पाहिजेत आणि आपली प्रवृत्ती ठरवली पाहिजे. संवेदनशीलता असणं म्हणजे दुसऱ्याला आपल्यासारखं लेखणं पहिली गोष्ट. सकारात्मक असणं ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. जाणण्याचा प्रयत्न करणं, समजून घेण्याचा प्रयत्न करणं ही तिसरी गोष्ट आहे. आणि शिकणं म्हणजे स्वतःमध्ये त्या पद्धतीनं सुधारणा करणं, त्या जाणण्यातून जो काही बोध झाला त्याची अंमलबजावणी करणं ही चौथी गोष्ट प्रत्येकाने केली पाहिजे. त्या चार गोष्टी जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये स्थिर असतात तेव्हा तो मनुष्य सुख समाधानाचं जीवन जगू शकतो, इतरांना तशा प्रकारचं जीवन जगण्यास प्रोत्साहन देऊ शकतो, मदत करू शकतो आणि याप्रमाणे माणसाच्या जीवनाचं सार्थक होऊ शकतं. किती कमवलं त्याच्या स्वार्थक नाही, किती उच्चपद मिळवलं त्याच्यामध्ये सार्थकता नाही, किती अधिकार मिळाला त्याच्यामध्ये सार्थकता नाही, देखाव्यामध्ये कोणतीच सार्थकता नाही. देखावा तो देखावा आहे, सार्थकता आहे असलियतमध्ये. आपण नेमके जे आहोत, जिथे आहोत, तसे आहोत त्याच्यामध्ये ती सार्थकता प्रतिबिंबित होते. ती तुम्हाला वरून लागता येत नाही. आणि असं हे अर्थपूर्ण जीवन जगणं
हा बुद्ध धर्माचा महत्त्वाचा अर्थ आहे. म्हणून त्याला बौद्ध जीवन मार्ग म्हटलेला आहे. बुद्धाच्या मार्गाने चालण्याची तयारी ठेवली पाहिजे तर बुद्धाच्या जवळ यायचं. नसेल ती तयारी तर आपण जिथे आहोत तिथे राहायचं, अशी माणसांना विचारसरणी जोपासली पाहिजे. तर मला वाटतं आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळेस पुढचा भाग बघू.